हेलो दोस्तों, अपन आ गए वीडियो। वैसे गुड मॉर्निंग और स्वागत है आप सबका आज के इस ब्रँड न्यू व्लॉग में। भावनो विषय असा झालाय की आजकाल 2-4 दिवस झाले मला कॅफेमध्ये जाऊन नाश्ता करायची इच्छा होती रोजच। मी जास्त करून कॅफेमध्ये काही खात नाही, पण ह्या 2-4 दिवसात माझा विषय जरा तिकडे जायचा सारखा कल वाढलाय। त्यामुळे आजचा पण प्लॅन असा आहे की मी आता आधी स्टुडिओमध्ये जाणार आहे, स्टुडिओमध्ये थोडंसं काम आहे ते करणार आणि त्यानंतर मी डायरेक्ट जाणार आहे कॅफेकडे, तिथे जाऊन नाश्ता करणार, मग रिटर्न परत स्टुडिओकडे येणार आहे असं आता तरी डोक्यात आहे। पण बघू तिथे गेल्यानंतर काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पण अरफानशी बोलणं करायचंय, त्यामुळे बघू पुढे जाऊन काय काय होणार आहे। आता स्टुडिओकडे जातो आणि मग विषय ठॉस करूया। लेट्स गो। पाहून आता स्टुडिओमध्ये आलोय, स्टुडिओ मधलं किरकोळ काम होतं ते झालेलं आहे। आता मी कॅफेकडे जाणार आहे आणि आज मी ठरवलंय काय जरी झालं तरी लवकर स्टुडिओमध्ये रिटर्न यायचं आणि लाईव्ह स्ट्रीम करायची, कारण संध्याकाळी मी स्ट्रीम करू शकणार नाही। कालची जी रिहर्सल कॅन्सल झाली ती रिहर्सल आज असणार आहे, त्याच्यामुळे संध्याकाळी स्ट्रीम करू शकणार नाही। त्यामुळे मला आज लवकर येऊन दुपारीची स्ट्रीम करायची। कुछ भी हो जाए लेकिन जल्दी वापस आना है विषय ठॉस। मस्त प्लॅन आहे। पाहू ना आता कॅफे मध्ये आलोय आणि अरफान लागलाय पॅम 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 वाजवायला। मी आता सँडविच बनवणार आहे स्वतः माझ्या हाताने आणि खाणार आहे, असा विषय ठॉस करायचा आहे। तर आधी सँडविच बनवतो आणि त्याला एखादा घास दिला तर दिला, नाही तर माझं मीच खाणार आहे। येते का कट करा भाई शे का सप्लाय शे भाई झालं। देख तुला प्लेट देतो, त्या प्लेटवर प्लेटिंग करून सँडविच ठेवायचं, बघूया कसं ठेवतं। सस्ते भाई आपल्या नादाला लागू भावा, बघा आपला विषय टॉस है। अभी देख काय ग इसमें से मटेरियल नहीं आ रहा है। खाली शेक करायचं त्याला। हाँ हाँ ओके हाँ। अरे फास्ट की बस बस प्रॉपर डिझाइन बोलते हम इथं जर कंपनी ने अरे बस की बरोबर चल ही कसली डिझाइन म्हणायची। ठीक आहे ठेव सँडविच ठेव बघू। आमची डिझाइन अशी असते। विषय टॉस स्वैपी स्पेशल सैंडविच। बर ये आपको पूरे दुनिया में किधर भी नहीं मिलेगा। विकने को ठेवायची नाही आहे किसी ने। आई ग इधर आओगे आई ग विषय हार्ड भावाना नाद वेळा सँडविच बनवला। ग्रिल बिल परफेक्ट आले ना, नाद करायचं नाही। हे बघू शकता स्वैपी स्पेशल सँडविच। भावनो हे बघा फायनल डिश। वाह विषय ठॉस आहे। नादी नॉट क्वालिटी मला येते पण आता मंचुरियन मला बनवा येत नाही काय? नाही येत नाही। सँडविच आलं म्हणजे सगळं संपला विषय भावनो। सँडविच आलं म्हणजे सगळं आलं, काय विषय नाही। आता मी माझ्या हातानं भावनो कधी वाटतो तेव्हा काय पाहिजे ते खाऊ शकतो, ह्याच्या मागे लागायची गरज लागणार नाही मला। गिटार वाजवत बसल्याला म्हणून मी म्हटलं चला आपण ट्राय करूया, कारण डिस्टर्ब करायला नको ना भावाला, प्रॅक्टिस करत होता त्याच्यामुळे म्हटलं डिस्टर्ब करायला नको। बरोबर क्वालिटी झाले, खरं सांगू का त्याच्यापेक्षा पण चांगलं झाले। काय झालं संपला विषय। मित्रांनो मागाशी एवढं बेस्ट सँडविच खाल्ल्यानंतर शेफ स्वप्नील पाटील यांना आणखीन एक सँडविच बनवण्याची आम्ही ऑर्डर दिलेली आहे। त्यांच्या पोटावर पाय जातो जरा झाला तुमचं मार्केट संपलंय आता। आमचं मार्केट कधी संपत नाही का, तर मार्केट आम्ही जिथं उभं राहतो तिथनं सुरू होते काय। उभा कुठं नाही सांगतो तुम्हाला। लावा लावा सँडविच लावा, चांगलं लावा, आम्हाला पण आवडेल असं लावा जरा। बघूया कसं लागते सँडविच। आता एकदाच घ्यायचं असते ते बरोबरून आणि 10 वेळा हे करायचं नसते बाळा। खायचं असेल तर तुम्हाला आमच्या प्रोसेस चालू लागेल, तुमची प्रोसेस काय सांगणार आम्हाला। एवढं 10 वेळा तुम्ही जर लावत बसला असं 10 वेळा आमच्या हाताला टेस्ट आहे, हाताला टेस्ट येते ती अशी सारखं लावण्यामुळे एकदम लावून होत नाही। झोमॅटोला ऑर्डर पडली काय बघा? नाही नाही तुमचा फोन वाजायला लागलाय, झोमॅटोला ऑर्डर नाही पडली। तुम्ही बनवा, तुम्ही सँडविच बनवा, बरोबर बनवा, भुका लागले आम्हाला। कटिंग बघा भाऊ, कटिंग नाद करायचं नाही, प्रॉपर असते चॉपिंग। चॉपिंग हा, चाकू उलटा धरलेला मागाशी। राहुल कसा धरलेला चाकू त्यानं? उलटा धरलेला। हा राहुल राहुलला धमकी देऊन राहुलच्या मागे मी आहे, तू मला गंडवू नको, कळलं का? अजून बी चाकू उलटा धरत होता। बरोबर आहे भावाला बघा कसलं मस्त लावलंय, असं वाटायला खावं आहे। हाताला थोडंसं तुम्ही माझ्या त्रास देणार। या ठिकाणी टोमॅटो टाकलेला आहे, या ठिकाणी आता काकडी कट करण्याचं आलंय। हे बघा अर्ध कट केलेलं आहे। हे हावऱ्या आता काय असला शेप बसला म्हणजे कंगाल व्हायचा माणूस, मालक मारायचा तो। कटिंग देखो भाई, कटिंग नाद करणे का नाही, कटिंग लक्षात राहत नाही काय, त्यात ऍड करायचं असते सपले की, कळलं का? आपल्याकडे स्टॉक आहे आपल्याकडे। हो शेपचं काम आहे ते बाळा। आम्ही आज शेप चालू रोज शेप तुम्ही यायचा तसं नाही, ज्यानं सुरुवात केलेली आहे, ज्यानं हातात बॉटल घेतलेलं आहे त्यानं ते भरायचं असते। तुमच्या या असल्या वागण्यामुळे एक दिवस आमचा विषय ठॉस होणार आहे। होय होय। तेरे नाल तेरे नाल तेरे नाल मैं मैया तेनू खबर नाही। कधीतरी लिरिक्स व्यवस्थित म्हण।
भाई लिरिक्स म्हणणं आमचं काम नाही, मग काय? लिरिक्सचा कार्यक्रम लावून रिमिक्स बनवणं आमचं काम आहे. काय डीजे स्वॅपी बोलते. लिरिक्सचा सप्पा कार्यक्रम असतो आमच्याकडे. चांगला आहे. गॉडफादर आलेले त्या ठिकाणी, यांच्यासाठी सँडविच बनवलेलं आहे. या येण्याची करावी. तुमच्यासाठी स्वप्नीलनं खास त्याच्या हाताने सँडविच बनवले. आता फक्त ग्रिल करणार आहे. घेऊ चल. आता मी आमच्या हाताने ग्रिल पण करणार आहे. सर एवढं भारी सँडविच बनवते की ना देऊ मस्त. ग्रिल सह त्याला ड्रिल पण कर. हा माझ्यावर प्रयोग नाही ना. नाही सर, खाऊन बघा सँडविच, तुम्हाला एवढं आवडेल. काय बघणार मी काढल्यावर काय नाही बघणार सर. हा आता काय तटत नाही. विषय खास झालेला आहे. वा 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 मस्त झालंय सर. आमच्याकडे कस्टमरला एक्सप्रेस सर्व्हिस आहे. घ्या. ठेवायचं. हो शेफ स्वतः. सर तुम्ही खाऊन रिव्ह्यू द्यायचा आहे आम्हाला. मजा घेत जवाब बेबी सार सावायचं असतं मग सांगायचं असतं. डिलिशियस आहे ना. बघू डिलिशियस कसं लागतंय. आवरेत लोक आवरी. सँडविच कसं लागतं ते आम्हाला बघायचं. भावना आता आम्ही स्टुडिओकडे आलोय आणि ब्लॉग अपलोड झालेला आहे. आता आम्ही कॉफी प्यायला निघालोय आणि त्यानंतर मग मला स्ट्रीम करायची. आणि दुसरा आमचा एक मित्र यायला लागलाय, जो नवरा मुलगा आहे, आत्ताच एंगेज झालाय. त्याच्यामुळं त्याला भेटायला चाललोय. भेटायला म्हणजे कॉफी प्यायचं सोबत मध्ये नियोजन आहे. आणि हे कॅफेकडनं डायरेक्ट इकडे आले विषय टॉस करायला. आणि बाबा विजय पाठीमागून यायला लागले. बिझी माणूस. काल न झालेली रिहर्सल आज असणार आहे, त्याच्यामुळं आज परत कोणतं पुढं बोल मला. आणि कॉफी पिऊन फ्रेश मला शी पण आले, जरा शी पण करून येतो म्हणजे परत विषय टॉस करता येईल. आता आले तर आले. आता त्याला काय नॅचरल आहे. नॅचरल आहे भावनो. काय त्याला तू करत नाही, हा करत नाही, मी करत नाही, सगळे करतात, हे पण करतात. बाय भावनो, हा आमचा मित्र आहे संकेत. खूप पॉझिटिव्ह मित्र आहे आणि आता तो त्याच्या लाईफ मध्ये पॉझिटिव्ह होतोय. आयुष्याच्या वाटेवर चालता चालता तो असा एक मोठा आयुष्याच्या वाटेवरती चालत असताना कधी ना कधी या गोष्टीला सामोरं जावं लागतं. आणि आयुष्यात या वाटचालीवर कधी ना कधी जावंच लागेल हे मला माहीतच होतं. त्यामुळे त्या वाटचालीवर मी चालत आहे आता. आणि मला पहिलं पाऊल टाकलं म्हणजे सुरुवातीला थोडं घाबरायला झालं. म्युझिक पण तुम्ही ऐकत असाल. खूप छान, म्हणजे हा अनुभव खूप असा छान आहे. आय एम सो लकी. बघा माझं इंग्लिश बाहेर पडत आहे. अशा माझ्या फिलिंग्स आहेत की आय एम सो लकी दॅट. तर भावनो आत्ता आवरून शिशी करून फ्रेश होऊन विषय सगळा टॉस करून आता मी स्ट्रीम करायला बसलोय. पण विषय असा आहे की मी जास्त मोठी स्ट्रीम करू शकणार नाही, कारण आता 8 वाजलेत आणि 9:30 वाजता मला गावामध्ये पोहोचायचं आहे, जिथं नाटकाची रिहर्सल असणार आहे. 9:30ची रिहर्सल आहे, पण कमीत कमी मला 9:30 पावणे 10 पर्यंत तरी तिथं पोहोचणं आवश्यक आहे. त्यामुळे आता मला 9 वाजेपर्यंत जास्तीत जास्त म्हणजे 1 तास स्ट्रीम करता येणार आहे भावनो. सॉरी फॉर दॅट. पण मी करतोय तरी पण 1 तासाची का होईना, पण मी आता बंद करणार होतो. मी सगळा सेटअप करून आता सगळं बंद करणार होतो, कारण मला 1 तास काय करायचे. पण तरी पण परत डोक्यात आले की नाही 1 तास का होईना पण करूया. भावनो 1 तासाची स्ट्रीम कंप्लीट करून आता मी जेवायला बसायला लागलोय. इथून आता जेवणार आहे आणि मग लगेच निघणार आहे गावाकडे जायला. भावनो जेवण करून आता मी फायनली रिहर्सलला चाललोय. बसंतीला घेतली फ्लॅटवरती जाऊन आणि चाललोय. ऑलरेडी पोहोचत आलोय, जवळ आले आणि एक 12 तरी वाजायला असं वाटतंय रिहर्सल संपायला. ऑलरेडी लेट झालाय आज, पण ऑप्शन नाही, कारण तुम्ही बघितलं स्ट्रीम वगैरे सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करून इकडे यायचं म्हणजे थोडासा लेट होते. आता 10:30 वाजले. 1-1.5 तास फक्त रिहर्सल चालेल, त्यानंतर जाईन मी परत रिटर्न इस्लामपूरला. भावनो मस्तपैकी रिहर्सल वगैरे करून आता मी इस्लामपूरमध्ये पोहोचले. आता फ्लॅट जवळ आलोय. रिहर्सल मधले म्हणजे काही शूट वगैरे मी घेतलं नाही, कारण कसं आहे गावातले वगैरे लोक भरपूर आता आपले व्लॉग्स बघतात आणि जर ब्लॉग मध्ये आधीच नाटक बघितलं तर मग नाटका दिवशी बघायची मजा राहणार नाही. त्याच्यामुळे ब्लॉग मध्ये मी जास्त सीन वगैरे काय दाखवू शकणार नाही. तरी पण मी पुढे कधीतरी एखाद्या रिहर्सलचं थोडेफार पार्ट असं तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवेन. रिहर्सल कशी असते वगैरे काय, किंवा किती धमाल मस्ती वगैरे असं मी दाखवेन, काय विषय नाही. तर हां, रंगीत तालीम पण असते त्यावेळेस पण थोडंफार काहीतरी मी ब्लॉग वगैरे त्यावेळेस पण करेन. तुम्हाला त्यात पण काहीतरी थोडंफार बघायला भेटेल. आणि नाटकाचा ब्लॉग तर काय असणारच आहे, तो 100% तुम्हाला बघायला. आता मी फ्लॅटजवळ पोहोचलो, त्याच्यामुळे आता जाऊन झोपतो आणि हा ब्लॉग इथे सेंड करूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत
डू लाईक, डू सबस्क्राईब, हिट द बेल आयकॉन, ड्रॉप द कमेंट इन कमेंट बॉक्स, कीप स्माइलिंग, कीप सपोर्टिंग, लव यू ऑल.